नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आत्तापासनं भारतीय क्रिकेटचा एक वेगळा मौसम चालू होतोय. तुम्ही म्हणाल क्रिकेट सारखंच चालू आहे. मान्य आहे, क्रिकेटचा अतिरेक चाललाय, याच्यामध्ये दुमत नाहीये. परंतु जो नवीन सीझन चालू होतोय तो भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यांनी चालू होतोय. तिकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड मधला तिकडचा मौसम चालू होतोय आणि या मौसमामध्ये भारतीय संघ 10 कसोटी सामने खेळणार आहे. याच्यापैकी एक जो कसोटी सामना आहे अफगाणिस्तान विरुद्धचा, हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकल मध्ये धरला जाणार नाहीये. परंतु त्याच्यानंतर 2 कसोटी सामने श्रीलंकेविरुद्ध, 2 कसोटी सामने न्यूझीलंड विरुद्ध आणि माय देशामध्ये 5 कसोटी सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध, अशा या 10 कसोटी सामन्यांचा हा मोसम असणार आहे. वन डे आणि T20 वाटेमध्ये भरपूर खेळल्या जाणार आहेत. माझं आत्ता तरी लक्ष या कसोटी मॅच वरती एवढ्या करता आहे की भले हा सामना अफगाणिस्तान विरुद्धचा कसोटी सामना हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकल मध्ये धरला जाणार नाहीये, परंतु जी लय भारतीय संघाला लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये, मग ते वन डे असू देत, मग ते T20 असू देत, ती लय भारतीय संघाला कसोटी सामन्यामध्ये नाहीये. आणि ही गोष्ट भारतीय संघ व्यवस्थापन मान्य जरी करत नसलं तरी ही सत्य परिस्थिती ही सगळ्यांना माहितीये की गेलेली लय परत मिळवण्यासाठी भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं महत्व हे मला जास्त वाटतं. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. भारत विरुद्ध अफगाणिस्तान कोणाला गुदगुल्या होत नाहीत, कारण अफगाणिस्तान संघ हा लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये किती चांगला खेळत असला तरी त्यांना टेस्ट क्रिकेटचा अनुभव खूप कमी आहे. 18 साली त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत 12 कसोटी सामने फक्त त्यांनी खेळलेले आहेत. आणि खास करून मला जर का अगदी दोन्ही संघातलं बलाबल काय वगैरे करण्या एवढा हा सामना महत्वाचा नाहीये किंवा खूप अटीतटीचा होईल असं नाहीये, परंतु महत्वाची गोष्ट ही राहणार आहे अफगाणिस्तान संघाकडे चांगली बॅटिंग नक्की आहे, कारण त्यांच्या संघाचा कॅप्टन याच्या नावावरती सुद्धा काही मोठे स्कोर आहेत. प्रश्न बॉलिंग डिपार्टमेंटचा आहे, खास करून पहिल्या इनिंगच्या बॉलिंग डिपार्टमेंटचा आहे, कारण भारतीय संघाकडे सिराज आहे, प्रसिद्ध कृष्णा आहे, त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीपची जोडी आहे आणि एक स्पिनर हा भारतीय संघाकडनं डेब्यू करणार आहे. तो होण्याची शक्यता हर्ष दुबेची जास्त वाटते, कारण तो बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून जास्त प्रिफर केला जाईल असा माझा अंदाज आहे. त्या अर्थाने भारतीय संघाची बॉलिंग दोन्हीकडे मजबूत वाटते. अफगाणिस्तान संघाकडे स्पिनर्स चांगले आहेत, परंतु फास्ट बॉलर्स तेवढे चांगले नाहीयेत. आणि तुम्हाला सांगतो, माग माझ्या पंजाब क्रिकेट असोसिएशनचं नवीन मैदान आहे. आत्ताच्या घडीला थोडीशी हवा बरी आहे, कारण काल इथे व्यवस्थित पाऊस पडलेला होता संध्याकाळच्या वेळेला, त्यामुळे थोडीशी सुसह्य हवा आहे. पण सामना चालू होण्याच्या वेळेला मात्र गरमी जबरदस्त असणार आहे. आणि नॉर्थ इंडियामध्ये खास करून जेव्हा गरमी असते तेव्हा ती चांगली लागते आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम या सामन्यावरती होणार आहे. कारण ह्याच्यासाठी जे खेळपट्टी बनवली गेलेली आहे ती खेळपट्टी भरपूर पाणी, भरपूर रोलिंग, त्या मानाने कमी गवत, पांढरटसर रंगाची खेळपट्टी तुम्हाला बघितल्यानंतर कळेल. बॅटिंग करता पहिले 2 दिवस एकदम टकाटक असणार आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकलेला कॅप्टन 100% पहिली बॅटिंग घेणार. यामध्ये मला तरी अजिबात काही वावगं वाटत नाहीये. भारतीय संघाच्या बॅट्समनना अफगाणिस्तानचे बॉलर्स पहिल्या इनिंग मध्ये कशी बॉलिंग करतात हे बघायला लागणार, कारण जर चुकून शुभमन गिल नाणेफेक जिंकला, भारतीय संघाला पहिली बॅटिंग मिळाली, तर अफगाणिस्तान समोरची आव्हानं ही जास्त वाढणार आहे. कारण एकीकडे पाटा विकेट आहे, दुसरीकडे प्रचंड गरमी आहे आणि तिसरीकडे अनुभवाची कमी आहे. आणि या अनुभवाच्या कमीला अजून एक कमतरता अशी जाणवते की अफगाणिस्तानच्या खेळाडूंना जास्त करून लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस खेळायची सवय आहे. प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये ते खूप प्रयत्न करतायत की लॉंगर फॉर्मॅटचं क्रिकेट खेळलं जावं, की जेणेकरून टेस्ट क्रिकेटसाठी तयार होता यावं. पण जेव्हा 2 कसोटी सामन्यामध्ये एवढी गॅप असते, तुम्हाला एकच कसोटी सामना खेळायला मिळतो आणि त्यानंतर 6 महिने वाट बघायला लागते, 4 महिने वाट बघायला लागते, तेव्हा कसोटी क्रिकेटचा रिदम हा त्यांना म्हणावा तसा पकडता येत नाही. भारतीय संघाच्या दृष्टीने खूप गोष्टी या तपासून बघण्याच्या असणार आहेत. भारतीय संघाची फलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलमडलेली होती. हे संघ व्यवस्थापन कित्येक वेळेला काही गोष्टी कबूलच करत नाही, परंतु या इथं मात्र ती लय गेलेली पकडण्याचा प्रयत्न होणार आहे. काही छोटे छोटे बदल झालेले आहेत. साई सुदर्शनला मला वाटतं 3ऱ्या क्रमांकावरती कायम ठेवलं जाईल, पण तो बदल काय तर रिषभ पंत हा उपकप्तान होता, आता त्याच्या जागी KL राहुलला उपकप्तान केलंय. गौतम गंभीर म्हणाला की आम्हाला त्याच्याशी काही वेगळं वाटत नाहीये, त्याचं कारण पहिल्यांदा तुम्ही खेळाडू असता, तुम्हाला कामगिरी उत्तम करून दाखवायला लागते, त्यामुळे तुम्ही वाईस कॅप्टन असा, कॅप्टन असा, त्याच्या अगोदर तुम्ही खेळाडू असता. ही गोष्ट त्यांनी ठणकावून सांगितली. हे म्हणत असताना गौतम गंभीर अजून एक गोष्ट म्हणाला की रिषभ पंतच्या नैसर्गिक खेळाला आम्ही बाधा आणणार नाही, फक्त सामन्याची परिस्थिती काय, संघाची निकड काय हे लक्षात घेऊन खेळाच्या मध्ये अपेक्षित बदल
बॅटिंग करत असताना रिषभ पंतला जमायला पाहिजे, असं बरोबर एक कोपर खडी त्यांनी रिषभ पंतच्या बाबतीत मारलेली आहे. माझ्या मते भारतीय संघाची फलंदाजी मजबूत आहे, कारण 4 नंबरला शुभमन गिल येतो, 5 नंबरला रिषभ पंत खेळेल, 6 नंबरला बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे. त्या ऑप्शन पैकी परत एकदा रेड्डीला संधी दिली जाते का कोणाला, ध्रुव जुरेल जो आता तुफान चांगल्या बॅटिंगच्या फॉर्म मध्ये, सरावामध्येही त्याच्यावरती प्रशिक्षक भरपूर काम करताना दिसले, त्याला संधी मिळायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. प्युअर बॅट्समन म्हणून त्या अर्थाने बॅटिंग मजबूत आहे, कारण नंतर इव्हन वॉशिंग्टन सुंदर सारखा ऑलराऊंडर आपल्याकडे आहे. त्यामुळे या बॅटिंगला दक्षिण आफ्रिकेचे बॉलर्स पहिल्या इनिंग मध्ये रोखू शकतात का, हे बघायची मजा असणार आहे. आता काही जरा गमतीच्या गोष्टी सांगतो. मागचं जे मैदान आहे ते भारतातल्या भारतीय भूमीवरचं 31वं कसोटी केंद्र म्हणून नावालोपायला येणार आहे. याच्यामध्ये गंमत अशी आहे, भारतात अशी काही मोजकी शहर आहेत की ज्याच्यामध्ये 2 टेस्ट सेंटर्स राहिलेली आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे पहिल्यांदा मोहाली एक टेस्ट सेंटर होतं आणि आता इथे आहे. पूर्वीच्या काळामध्ये अहमदाबाद मध्ये एक मोटेरा होतं, आता ते बदलून नवीन स्टेडियम उभारलं गेलेलं आहे. हैदराबाद मध्ये जुनं लाल बहादूर शास्त्री स्टेडियम होतं जिथे टेस्ट मॅच व्हायची, आता उत्पलचं स्टेडियम बसवलं गेलेलं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा मुंबईचं नाव वर आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये 3 मैदानांवरती टेस्ट क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. याच्यापैकी ब्रेबॉर्न सगळ्यांना माहितीये, वानखेडे सगळ्यांना माहितीये, पण तू बॉम्बे जिमखानाच्या ग्राउंड वरती सुद्धा टेस्ट क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. ही गोष्ट मला फक्त कोलंबो मध्ये बघायला मिळालेली होती, कारण एकीकडे प्रेमदास आहे, दुसरीकडे सिंहलीज आहे आणि तिसरीकडे पी सारा क्लब आहे जिथं सुद्धा टेस्ट क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे मुंबई आणि कोलंबो अशी 2 शहर आहेत की जिथं 3 मैदानांवरती कसोटी सामने खेळले गेलेले आहेत. अजून एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की भारताने आतापर्यंत काहीतरी 598 वगैरे टेस्ट मॅचेस खेळलेले आहेत. याच्यापैकी भारतामध्ये 289, माझे आकडे परत चुकले तर मला माफ करा, त्यातल्या त्यात मी प्रयत्न करतोय, 289 कसोटी सामने भारतात खेळले गेलेले आहेत. विश्वास ठेवा माझ्यावरती, याच्यापैकी फक्त 1 कसोटी सामना भारतामध्ये जून महिन्यात खेळला गेलेला आहे, तो सुद्धा अफगाणिस्तानचा पदार्पणाचा सामना होता. आता होणारा हा जून महिन्यातला सामना फक्त दुसरा कसोटी सामना असेल जून महिन्यात खेळला गेलेला. त्याचं कारण साधं आहे, जून महिन्यामध्ये इतकी हवा गरम असते की कोणी कसोटी खेळायचा विचार करू शकत नाही. आत्ताच्या घडीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागा मिळेल तिथं मॅचेस बसवतंय, म्हणून हा सामना जणू काही खेळवला जातोय असं मला वाटतं. पण तरीही कसोटी सामन्याला मी कधी कमी लेखत नाही, समोरच्या संघाला कधी कमी लेखण्याचा प्रश्न मनात येत नाही, कारण अखेर मनातनं मी क्रिकेटर आहे स्वतः. त्यामुळे या सामन्यामध्ये सुद्धा भारतीय संघाची कामगिरी कशी होते, गेलेली लय भारतीय संघाला सापडते का, आपले फलंदाज योग्य फलंदाजी प्रदीर्घ काळ करू शकतायत का, आणि आपले गोलंदाज या गरमीमध्ये प्रदीर्घ काळ गोलंदाजी करून 2 वेळा योग्य वेळेमध्ये अफगाणिस्तानला आउट करतात का, हे बघण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून या मैदानावरती मी हजर होणार आहे. तुमचा अंदाज काय आहे? जिंकणं हारणं हा भाग नाहीये. जसं मी म्हणलं, गेलेली लय पकडायचा भारतीय संघ प्रयत्न करणार आहे. या बाबतीत तुमचं मत काय, आणि ज्या 2 गमतीशीर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.